गडचिरोली जिल्ह्यात अनेक नदी व नाले जे आहेत ते कोरडे पडलेले आहेत। आपण दृश्यामध्ये बघू शकतो हे प्राणहिता नदी आहे आणि वैनगंगा प्राणहिता या नद्यांमध्ये पाणीच नाही असे कोरडे पडलेले आहेत। शेतकरी त्रस्त आहेत कारण की शेतकऱ्यांना पाण्याची सोय जी आहे ते नदीतून शेतीच्या माध्यमात होत असते, परंतु नद्या कोरडे पडल्यामुळे या शेतकऱ्यांना म्हणजे पिकासाठी कुठून पाणी घ्यावा असा एक प्रश्न पडलेला आहे। आणि भात पिकी जे आहे ते शेवटच्या भागात आहेत आणि आता सध्या कापणी होणार आहे। आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो की ह्या प्राणहिता नदीमध्ये थोडे थोडे पाणी जे आहे तर 1 ते 1.5 फूट पाणी जे आहे ते दिसत आहेत। आणि जिथून प्राणहिता नदी उगम होते तिथून त्या भागात तर पाणीच नाही, अशा गंभीर परिस्थिती कोरडी पडलेली आहे। आणि वैनगंगा नदीतही पाणी नसल्यामुळे काँग्रेस पक्षाने आंदोलन केला होता आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवडे यांनी मुख्यमंत्र्यांना थेट याची तक्रार केली होती, मागणी केली होती। गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्यात यावा आणि गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्यासाठी संबंधित विभागाला माहिती देण्यात आली असा एक रिप्ले किंवा उत्तर जे आहे मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवडे यांच्या मेलवर दिलेला आहे। आणि मुख्यमंत्री कार्यालयातून हा मेल आल्यानंतर संबंधित विभाग माहिती घेत आहेत की कुठे कुठे नद्या किंवा नाले कोरडे पडलेले आहेत। आणि अशा भागात शेतकरी जे आहेत शेतकरी खूप चिंतित आहे। आणि सध्या जो गडचिरोली जिल्ह्याचा राजा आहे तो कुठे ना कुठे बळी पडत आहे। आणि एकीकडे रानटी दहशत आहे, पीक नष्ट होत आहे, दुसरीकडे बिबट्या किंवा वाघाची दहशत आहे आणि मोठी संकट म्हणजे पाण्याची संकट आहे। नदी नाले कोरडे पडल्यामुळे पाणी कुठून आणावा हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।